नमस्कार. इकडे कला ही तिच्या माहेरी असते आणि ती काम करत असते, भाजी चिरत असते आणि ती विचार करते कसा आहे ना हा चांदेकर, आगाऊ चांदेकर. सकाळपासून मला एक सुद्धा फोन त्याने केला नाही. फक्त नावातच त्याच्या कर आहे, करत तर काही नाही. एक कॉल करायला काय हरकत होती. आता कला ही सारखा अद्वैतचा विचार करत असते. शेवटी ती कला अद्वैतला एक व्हॉइस नोट पाठवते आणि ताबडतोब त्याला इकडे माहेरी बोलावून घेते. आता व्हॉइस नोट आल्याबरोबर लगेच अद्वैत हा इकडे कलाच्या माहेरी येतो, खऱ्यांच्या घरी येतो आणि तिला विचारतो काय एवढं मला अर्जंट बोलावलं होतंस. तेव्हा आता अद्वैत असं बोलताच कला ही मोठमोठ्याने हसायला लागते. तेव्हा अद्वैतला राग येतो. अद्वैत म्हणतो मूर्ख आहेस का तू, मी माझी सगळी कामं सोडून इथे आलो आहे, काय झालं सांग ना. तेव्हा कला काहीच बोलत नाही, ती हसत असते. तेव्हा अद्वैत रागाने बाहेर येतो आणि आपल्या गाडीत बसत असतो. तेवढ्यात पाठोपाठ कला येते आणि म्हणते अरे चांदेकर थांब थांब, अरे सांगते मी तुला का बोलावलं आहे, थांब तर ऐक. अरे चांदेकर थांब. पण अद्वैत काही थांबत नाही. अद्वैत गाडीत बसून निघून जातो आणि घरी येतो. तर इकडे सरोज त्याला विचारते का रे काय झालं, उशीर का झाला, घरात यायला निघाला होतास मग एवढा उशीर का झाला. तेव्हा अद्वैत घडलेला प्रकार सरोजला सांगतो. सरोजला धक्का बसतो. सरोज म्हणते काय, त्या मुलीने तुला खोटं सांगून तिकडे बोलावलं होतं. तेव्हा अद्वैत म्हणतो हो. तेव्हा सरोज म्हणते एरवी तर ती खरेपणाचा आ म्हणते, मग आता खोटेपणा करून तिने तुला तिकडे कसं बोलावलं. तू जा विचारायचं ना तिला, तू काहीच विचारलं नसशील हो ना. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही, मी तिला काहीच न विचारता इकडे निघून आलो. तेव्हा सरोज म्हणते तिनं माझ्या मुलाला माझ्यापासून लांब करून स्वतःच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तू तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडावं, हाच तिचा डाव आहे. पण अद्वैत एक गोष्ट लक्षात ठेव, तिचा हा डाव मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही. मी माझ्या मुलाला कधीच माझ्यापासून लांब जाऊच देणार नाही. ती तो प्रयत्न कितीही करू दे माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्याचा, पण मी तिचा तो प्रयत्न नक्कीच हाणून पाडेल. पण ती मूर्ख आहे का, तुला काही कामधंदे नाही आहेत का, एवढं तिला समजत नाही का. कामाचा माणूस आहे आणि असा त्याचा फालतू वेळ घालवते, हे मला मुळात बिलकुल पटलेलं नाही आहे. हां अद्वैत, तू तिला चांगलंच वटणीवर घे आणि तिला जास्त तुझ्या डोक्यावर बसू देऊ नकोस. आता सरोज ही अद्वैतचे कान भरते. तेव्हा अद्वैत सरोजला म्हणतो अगं आई तसं काही नाही आहे, अगं तिने आज मस्करी केली असेल पण ती तशी नाही आहे, खरंच ती कधीच खोटं बोलत नाही, ती खरं बोलते. आता मात्र सरोजने एवढं अद्वैतला समजावून देखील अद्वैत हा कलाचाच उदो करत असतो. ते बघून सरोजला राग येतो आणि सरोज रागाने तिथून निघून जाते. आता अद्वैत हा सरोजकडे बघतच बसतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.